नमस्कार, रोकठोक मध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। भारतीय राजकारणात असहिष्णुता वाढतीये अशी चिंता व्यक्त होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींवर स्तुतिसुमनं उधळल्याचा ठपका ठेवत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं माजी आमदार आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांच्यावर कारवाई केली आहे। त्यांना 3 महिन्यांसाठी पॉलिट ब्युरोची सदस्यतेतून निलंबित करण्यात आले। अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी रोखण्यासाठी आघाडीवर असल्याचा दावा करणाऱ्या डाव्यांनी आपल्याच पक्षातला आवाज दाबून टाकल्याचा आता आरोप होतोय। एखाद्यावर स्तुतिसुमनं उधळणं किंवा पराकोटीची स्तुती करणं असे प्रकार भारतीय राजकारणात वाढले आहेत का? पंतप्रधान मोदींच्या कामाचं कौतुक केल्यामुळे आडम मास्तर यांच्यावर कारवाई झाली असेल तर ती योग्य आहे का? राजकारणातला संयम कमी होतोय का? व्यक्तिद्वेष किंवा व्यक्तिस्तोम या पलीकडे जाऊन आपण कधी राजकारण करणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या रोकठोक कार्यक्रमात। व्यक्ती स्वातंत्र्याच्या फक्त गप्पाच। आपल्या सोबत ही चर्चा करण्यासाठी असणारे मान्यवर आहेत स्वतः माजी आमदार आणि त्याचबरोबर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कडून शिक्षा भोगत असलेले कॉम्रेड नरसय्या आडम। त्याचबरोबर आपल्या सोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते माधव भांडारी, तसंच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अजित अभ्यंकर, माफ करा, आणि ज्येष्ठ पत्रकार माझ्या सोबत स्टुडिओमध्ये आहेत जयंत माइंडकर। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। विश्वंभर चौधरी थोड्याच वेळात आपल्या बरोबर चर्चेत सहभागी होतील। आपण चर्चेची सुरुवात अर्थातच आडम मास्तर यांच्यापासून करतोय। आडम मास्तर, आता 3 महिने तुम्हाला कॉम्रेड म्हणायचं नाही का? नमस्कार सगळ्याला। नमस्कार। फक्त केंद्रीय कमिटीच्या सभासदत्वापासून निलंबित 3 महिने झालेला आहे। कॉम्रेडशिप कोणी काढून घेऊ शकत नाही। 52 वर्ष मी लाल झेंड्याखाली काम केलेलं आहे। मरेपर्यंत लाल झेंड्यामध्ये आम्ही काम करणार आहे। त्यामुळे कोणी कॉम्रेडशिप काढून घेण्यामध्ये काही अर्थ नाही आहे। कोणी असं काढून घेतलेलं नाही, ही अफवा आहे। आत्ताच्या घडीला जी कारवाई झाली आहे त्यांनी तुम्ही दुखावले गेले आहात का? नाही, पक्षाचा एक शिस्तबद्ध सैनिक म्हणून हा निर्णय आम्ही मान्य करतो। पक्षामध्ये शिस्त आहे, काही शिस्तीचे काही आम्हाला आमच्यावर काही घालून दिलेलं आहे, ते आम्ही शिस्त मान्य केलं। पक्षाने कारवाई केली, त्याच्यामुळं आमच्या ज्या चुका झालेल्या आहेत ते दुरुस्त व्हायला मदत होणार आहे। आडम मास्तर, तुमच्यासारख्या माणसांकडून हे वक्तव्य येणं हे खरोखरच आदरणीय आहे, कारण ज्या वयात तुम्ही आहात, जो राजकीय अनुभव तुमच्याकडे आहे, तो पाहता आपल्याकडून चूक झाली हे म्हणण्याचं धैर्य तुम्ही दाखवता आहात। ही चूक टाळता आली असती का? आणि असं काय घडलं की तुमच्याकडून व्यासपीठावर वक्तव्य झालं? एक असं आहे, 9 जानेवारीला केंद्राने राज्य शासनाचा पंतप्रधान आवास योजनेखाली आम्ही गेले 7-8 वर्ष जे प्रयत्न करतो आहे, त्या प्रयत्नाला राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सहकार्य केल्यामुळं त्या पायाभरणीचा कार्यक्रम ठेवलं गेलं। त्या पायाभरणीमध्ये ज्या अडचणी होत्या त्या अडचणी मांडण्याचा प्रयत्न करत असताना काही गोष्टी अनावधानाने जे मर्यादेच्या बाहेर जाऊन जे आम्हाला गौरव करावं लागलं, कौतुक करावं लागलं, त्याच्यामुळं पक्षाच्या एकूण प्रतिमेवर तडा गेला। केवळ महाराष्ट्रात नव्हे, देशातल्या सगळ्या लोकांनी अशा पद्धतीची भावना व्यक्त केली की ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या सुमाराला अशा पद्धतीनं गौरव करणं हे आपल्या पक्षाच्या भूमिकेविरुद्ध जातं। म्हणून त्यांनी जे काही निर्णय घेतलेला तो निर्णय मान्य आहे आम्हाला। अगदी आडम मास्तर स्वतःहून असं म्हणतायत की निर्णय मान्य आहे। दरम्यान आपण अजित अभ्यंकरांना विचारणार आहोत की ज्या पद्धतीचा निर्णय घेतला गेला आहे पक्षाकडून तो असहिष्णू आहे असा आरोप विरोधकांनी केलाय। काय म्हणणं आहे अभ्यंकर? माधव भंडारी यांचं मत असहिष्णुतेबद्दलचं जे काय आहे
त्यांच्या संघ परिवाराची असहिष्णुता ही देशामध्ये काय थैमान घालते आहे हे आता आपण पाहिलेलं आहे. तर त्यांच्या असहिष्णुताचं दर्शन हे लोक घेत असल्यामुळे त्याच्याबद्दल तर मी काय भाष्य करत नाही. आम्ही या ठिकाणी जी कारवाई केली ती अतिशय मर्यादित आणि एक थेट मुद्द्यावरती होती आणि त्यांना ही समज देण्यासाठी आणि पक्षातल्या सगळ्याच कार्यकर्त्यांना ते ज्या कार्यक्रमामध्ये गेले होते त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाणं हा काय वादाचा मुद्दा नाहीये. त्या कार्यक्रमाबद्दल पंतप्रधान तिथं येणं हे स्वाभाविक आहे, कारण ते त्या पदावरती आहेत म्हणल्यानंतर ते सरकारी योजना आहे म्हणलं तिथं येणार. प्रश्न तो नाहीये. प्रश्न कदाचित त्या भाषणाच्या ओघामध्ये अडम मास्तर यांच्याकडून काही अनावश्यक काही विधानं केली गेली की ज्याच्यामधून त्यांची स्वतःची सुद्धा ती भूमिका नाही किंवा पक्षाची सुद्धा भूमिका नाही. अशाने त्याचा पूर्ण विचार करून एक जो काही निर्णय घेतला तो घेतलेला आहे. त्याच्यामुळे आणि माझी खात्री आहे की अडम मास्तर हे पक्ष शिस्तीचेच निश्चितपणे त्याला सामोरे जाणारे आहेत आणि त्याच्यामुळे अडम मास्तर ही जी काही त्यांना पक्षाने समज दिलेली आहे त्याप्रमाणे जातील. याच्याबद्दल इतरांनी, हा पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे, याच्याबद्दल इतरांनी जास्त त्याच्यामध्ये भाष्य करणं याची काही आवश्यकता नाहीये. हा आमच्या पक्षाच्या अंतर्गत वैचारिक भूमिकेचा प्रश्न आहे. माधव भंडारी, ऐकलं असेल आपण काय म्हणतायत अजित अभ्यंकर. थोड्या वेळापूर्वी अडम मास्तर पण आपल्याला सांगत होते की झालेली कारवाई त्यांना मान्य आहे. मग असं असताना आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्षाकडून कम्युनिस्ट पक्षावर होणारी टीका समर्थनीय ठरते का? भारतीय जनता पक्षाकडून झालेल्या टीकेबद्दल कुणाला जर काही त्याच्यात गैर वाटत असेल तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आमचे नेते पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि देवेंद्रजी फडणवीस यांचं कौतुक केलं म्हणून कम्युनिस्ट पक्षाने ही शिक्षा आडम मास्तरांना दिलेली आहे. आडम मास्तर एक शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत. आयुष्यभर त्यांनी ज्या तत्वज्ञानाचा झेंडा खांद्यावर घेतला त्या शिस्तीमध्ये ते बोलतात. मला आडम मास्तरांबद्दल आणि ते जे बोलले त्याबद्दल पूर्ण आदर आहे आणि मला त्याबद्दल काही म्हणायचंही नाही. आणि हे जर आमच्या नेत्यांच्या संदर्भात हा विषय आला नसता तर मला याच्यात बोलायचं कारण नव्हतं, त्यांचा अंतर्गत विषय होता. परंतु भारतीय जनता पार्टीच्या संदर्भामध्ये हा सगळा प्रकार घडत असल्यामुळे जी राजकीय अस्पृश्यता 70-75 वर्ष या देशामध्ये निर्माण करण्याचा जपण्याचा प्रयत्न कम्युनिस्टांनी केला, जी असहिष्णुता त्यांच्यामध्ये भिनलेली आहे, त्याचं प्रदर्शन आज ते करतायत. ह्याची आठवण मला जनतेला करून देणं आवश्यक वाटतं आणि म्हणून मी माझा आक्षेप नोंदवलेला आहे. अगदी या निमित्तानं आपण आता अभ्यंकरांना आणखीन एक प्रश्न विचारणार आहोत आणि तो प्रश्न हा कोतेपणाबद्दलचा आहे. अभ्यंकर, ज्या पद्धतीनं कारवाई होतीये ती कारवाई पाहता हा विषय कोतेपणाचा नाही का असू शकत? कारण जशा पद्धतीनं पंतप्रधानांच्याकडून एखाद्या कामाला यश प्राप्त करून दिलं जातं किंवा त्यांनी लक्ष घातल्यामुळे जर कष्टकऱ्यांचे प्रश्न सुटत असतील तर त्यांचं कौतुक करणं आणि तो कौतुक करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करणं हा कोतेपणा नाही का? अभ्यंकर, उत्तर द्या. या परिवाराची उभारणीच एका खोट्या आणि अत्यंत भ्रामक आणि लोकांना मूर्ख बनवणाऱ्या अशा प्रकारच्या विचारसरणीवरती झालेली आहे. आणि जे त्यांच्या पक्षामध्ये काल जे बोलले आज उलट बोलणाऱ्या लोकांना त्यांच्या पक्षात दैनंदिन पायघड्या घालून घेतात अशा संधीसाधू लोकांकडनं आमच्या पक्षावरती जर अशी टीका झाली तर त्याचं खरं म्हणजे मी स्वागतच करीन. बरोबर आहे, तुमच्या इतक्या संधीसाधू पक्ष आमचा नाही. आम्ही काही तत्वानी चालतो. आम्ही राजकीय सोय एवढ्या एकाच मुद्द्यावरती काम करत नाही आणि त्यामुळे आमचा पक्ष योग्य दिशेने चाललेला आहे. तुमच्या पक्षाचं कसं चाललंय ते तुम्ही बघा. कम्युनिस्ट पक्षांनी राजकीय सोय पाहत नाही असं म्हणण्याचं धाडस करावं आणि त्याबद्दल आपण त्यांचं कौतुक करू नये इतकी तर भूमिका आपल्याला घेता येणार नाही. कारण आता ज्या पद्धतीनं काँग्रेसच्या सोबत कम्युनिस्ट जात आहेत, अर्थात एक काळ होता ज्या वेळेला त्यांच्यात विस्तव जात नव्हता. आज परिस्थिती बदललेली आहे, पण तरीही कम्युनिस्टांना काँग्रेसच्या सोबत जावंसं वाटायला लागलंय. माधव भंडारी, ही बदललेली भूमिका काय सांगून जाते? कम्युनिस्टांनी भूमिका बदलण्याचे उद्योग हे 1925 सालापासून आतागायत किती वेळा केले त्याचे पाढे वाचता येतील आणि त्याच्यामध्ये भरपूर सांगण्यासारखं आहे. 42च्या लढ्यामध्ये एकदा ते ब्रिटिशांच्या बाजूने होते, ब्रिटिशांच्या बरोबर काँग्रेसच्या नेत्यांना पकडून देण्याचे उद्योग करत होते. नंतर ब्रिटिशांनी यांच्यापैकी काही जणांना पकडलं तर त्यांनी त्यांचे माफीनामे लिहून दिले. हे सगळं त्यांनी केलं आणि भारत स्वतंत्र झाल्याबरोबर आपण 42च्या लढ्याचे पाईक कसे होतो हे सांगायला यांनी सुरुवात केली. इथपासूनचा सगळा इतिहास आहे. त्यामुळे त्या इतिहासाची चर्चा वेगळी स्वतंत्र करावी लागेल. आज कम्युनिस्ट या देशामधला जो आहे, या देशामधला कुठलंही लेबल लावणारा कम्युनिस्ट पक्ष जो असेल त्याचा जनतेशी वास्तवाशी संबंध संपलेला आहे, तुटलेला आहे. आणि केवळ
वैचारिक अस्पृश्यता आणि असहिष्णुता ही दोन हत्यारं त्यांच्या हातामध्ये आहेत. त्याच्या आधाराने या देशातल्या समाज जीवनाला काही दिशा देण्याचा, वळण देण्याचा, अवैध अश्लाघ्य वळण देण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात. हे आणि त्याचंच प्रदर्शन पुन्हा त्यांनी करून दाखवलेलं आहे. जर आराम मास्तरांनी कुठेही भाजपाच्या धोरणांचं समर्थन केलं नव्हतं, पण आराम मास्तरांनी दोन गोष्टींचा उल्लेख केला. एक तर अटलजींच्या काळामध्ये पहिल्या 10,000 घरांचा प्रश्न मार्गी लागला आणि आज मोदी साहेबांच्या काळामध्ये 30,000 घरांचा प्रश्न मार्गी लागला. आता याला तुम्ही केवळ योगायोग म्हणणार की दुसरं काय म्हणणार? खरं म्हणजे याच्यामध्ये आपण पटकन या निमित्तानं आडाम मास्तरांना प्रश्न विचारू. आडाम मास्तर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल असं मला वाटतंय. ज्या पद्धतीनं घडणाऱ्या घटना तुम्ही मांडल्यात त्या तथ्य या पलीकडे कुठल्याही इतर शब्दात मांडता येणार नाहीत. तुम्ही तथ्य मांडलीत, मग पक्षाला एवढं काय झोंबलं? असं आहे, तथ्य मांडत असताना ज्या काही गोष्टी अनावधानाने माझ्या तोंडामधून गेलेला आहे, बहादूर मुख्यमंत्री, प्रिय पंतप्रधानजी, असे हे जे शब्द गेलेले आहेत ते शब्द एकूण आमच्या कार्यक्रमाच्या विरोधात जातात. गौरव करण्याबद्दल काही अडचण नाही, पण अशा पद्धतीनं पण आडाम मास्तर तुमचं वय पाहता हा प्रश्न कदाचित तुम्हाला मी विचारावा का नाही या भूमिकेवर काही जणांचा आक्षेप असू शकतो. पण पंतप्रधान आणि मुख्यमंत्री ही पद आहेत, त्या पदावर कोण बसलंय याच्याशी आपल्याला काहीही घेणं देणं नाही. त्या पदांना तुम्ही सन्मान दिलात. पदांना दिलेला सन्मान हा कम्युनिस्टांना पचत नसेल तर ते लोकशाहीवर विश्वास ठेवतात का असा प्रश्न विचारावा. असा आहे, पदाचा सन्मान ठेवला पाहिजे, पण त्या पदावर बसलेले सन्माननीय व्यक्ती कोणत्या पद्धतीनं या देशामध्ये राजकारण करतात याला सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आज कामगारावर जबरदस्त हल्ले चालू आहेत, शेतकऱ्यावर जबरदस्त हल्ले चालू आहेत, मागासवर्गीयावर जबरदस्त हल्ले चालू आहेत, अल्पसंख्याकावर जबरदस्त हल्ले चालू आहेत. अघोषित अशी आणीबाणी आहे. अशा वेळेला लोकसभेच्या निवडणुका लागणार त्या क्षणाला अशा पद्धतीनं बोलणं पक्षाच्या दृष्टीने गंभीर चूक आहे. आडाम मास्तर, आपण अत्यंत मुरलेले राजकारणी आहात आणि त्याच्याही पलीकडे जाऊन कट्टर कॉम्रेड आहात. त्यामुळे झालेल्या कारवाईचं तुम्ही समर्थन करणं मी समजू शकतो. पण आपल्याबरोबर आता चर्चेमध्ये अजित अभ्यंकर तर आहेतच, विश्वंभर चौधरी सुद्धा जोडले गेलेले आहेत. विश्वंभर चौधरी, आडाम मास्तर स्वतः थोड्या वेळापूर्वी बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना काही चुका केल्या, त्या चुका पक्षाला पटल्या नाहीत आणि पक्षाने कारवाई केली. इतकं सहज सोपं असतं का सगळं? नाही, मला असं वाटतं की आडाम मास्तरांचं जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याचा आपण आदरच केला पाहिजे आणि तो त्यांच्या पक्षाने केला पाहिजे, याच्याबद्दल काहीच कोणाच्या मनात शंका नाही. पण ही जी काही कारवाई झाली, मला असं वाटतं आडाम मास्तर हे अत्यंत आदरणीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्या कमिटमेंट बद्दल कोणालाच शंका नाही, कुठल्याही पुरोगाम्यांना सुद्धा शंका नाही. परंतु तरी तेव्हाही त्यांच्याबद्दल ट्रोलिंग झालं ते आपण सोडून देऊ. पण विश्वंभर चौधरी, एक छोटीशी आठवण करून देतो. तुम्ही पुरोगाम्यांना शंका नाही म्हणालात, इथे भाजपाचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आहेत, तेही म्हणतायत की आडाम मास्तरांच्या कर्तृत्वाविषयी आणि कमिटमेंट विषयी कोणालाही शंका नाही. आपण पुढे बोलू शकता. हा, माझं असं म्हणणं होतं की ज्या पद्धतीचं म्हणजे आडाम मास्तर जे काही बोलले आणि त्यांनी जो निवडणुकांचा संदर्भ दिला तर तो संदर्भ जरी बाजूला ठेवला तरी आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की नरेंद्र मोदींच्या व्यक्तिगत त्यांचं जे काही आतापर्यंत काम राहिलेलं आहे ते काही कोणत्या पुरोगाम्याला मान्य होण्यासारखं नाही, कुठल्याच भूमिका त्यांच्या पुरोगाम्यांना मान्य होण्यासारख्या नाही. आणि म्हणून आता जरी ते पंतप्रधान असले आणि भले काळात तो प्रोजेक्ट मार्गी लागला असला किंवा काही झालं असलं तरी मला असं वाटतं की पार्टी लाईन म्हणून त्यांना ती भूमिका घेणं हे पार्टी लाईन म्हणून अनुचित होतं. त्याचं कारण असं की जो संदेश जातो जनतेमध्ये तो वेगळ्या पद्धतीचा जातो. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की संघ आणि भाजपाची जी विचारसरणी आहे ती सबगोलनकार आहे. म्हणजे त्यांना नथुराम चालू शकतो, महात्मा गांधी चालू शकतात, आणखी कोणी पण चालू शकतं. तसं डाव्यांचं नाहीये, ते एका विचारसरणीशी कमिटेड आहेत आणि म्हणून त्या कमिटेड विचारसरणीचं जे रिप्रेझेंटेशन जर मास्तर तेव्हा करत असतील तर हे स्वाभाविक आहे की त्यांना हे म्हणावं लागेल की नाही आमचा यांना विरोधात आहे हे म्हणायला लागेल. अगदी अभ्यंकर आपल्या बरोबर आहेत. विश्वंभर चौधरींच्याकडून सुरुवातीच्या वक्तव्यात एक महत्वाचं वाक्य वापरलं गेलं, ते असं होतं की अजितराव, विश्वंभर चौधरी म्हणतात आडाम मास्तरांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य झालं पाहिजे. त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांचं आहे. बघा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा कायद्याचा मुद्दा आहे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य त्यांना कायद्याने घटनेने जे दिलेलं आहे ते त्यांना आहे.
आपण इथं पक्ष संघटनेविषयी बोलतोय. त्यांना पक्ष ही अशी गोष्ट आहे की ज्या ठिकाणी एक विशिष्ट धोरण आणि एक परिस्थितीचं मापन आणि त्या अनुषंगाने आपल्या ध्येयासाठी केलेली कृती असं जिथं समुच्चय असतो त्याला पक्ष असं म्हणतात. त्यामुळे पक्ष त्याच्या अंतर्गत जे काही एक सामायिक धोरण सर्वांच्या चर्चेने जे ठरलेलं असेल त्याची अंमलबजावणी करणं किंवा त्या पद्धतीनं आपलं सर्व भाषण असणं. म्हणजे थोडक्यात असं म्हणावं का की व्यक्ती स्वातंत्र्य या कायद्या रूपी रचनेच्या पलीकडे पक्षाची शिस्त आहे आणि कम्युनिस्टांसाठी तर नक्कीच आहे. नाही त्याच्या अंतर्गत आहे. त्या अंतर्गत आहे. अच्छा, म्हणजे किमान भारतीय राज्यघटनेच्या अंतर्गत असलेल्या एका कायद्याच्या अंतर्गत पक्ष शिस्त आहे असं तुम्ही म्हणता आहात. त्याबद्दल धन्यवाद. आपल्याबरोबर जयंत माइंडकर आहेत. माइंडकर, पक्षांमध्ये हीच पद्धत असते का वागण्याची? थोडंसं अगदी प्रश्नाचं एका वाक्यात उत्तर न देता मी थोडंसं अकॅडमिक देतो आणि जरा वेगळ्या लेव्हलला देतो. याचं कारण असं आहे की 2 कॉम्रेड माझ्या समोर बसलेले आहेत आणि त्याचबरोबर एक स्वयंसेवक सुद्धा आहे. माझ्या दृष्टीने हे दोन्ही राईट आणि लेफ्ट आणि या दोन्ही आयडियोलॉजीची आपल्या आयडियोलॉजीशी असणारी अतिशय तीव्र कमिटमेंट याच्याबद्दल कोणालाही शंका असण्याचं कारण नाही. मग तो उजवा असो की डावा असो या दोघांचीही आपल्या आयडियोलॉजीशी जी कमिटमेंट असते ती कमिटमेंट असते. म्हणजे मला काही येत नवल वाटलं नाही जेव्हा नरसय्या आडम अगदी शांतपणाने म्हणाले, त्यांच्यासारखे ज्यांचा आवाज आपण दोघांनीही कव्हर केलेला आहे की ज्यांचा आवाज अख्खा विधान भवन थरथरवून टाकायचा, त्यांनी अगदी शांतपणाने सांगितलं की माझ्या हातनं काहीतरी चूक झाली असेल आणि म्हणून मी हे मान्य करत आहे. ही जी आयडियोलॉजी प्रति या दोघांची जी कमिटमेंट असते ना त्याला तोड नाही. मला या आयडियोलॉजीच्या पलीकडे जाऊन एक गोष्ट सांगायची आहे. आणि त्या आयडियोलॉजीचं पॉलिटिसायझेशन जेव्हा होतं तेव्हा काय होतं ते सांगा. तिथेच यायचं अगदी. मला ही आयडियोलॉजी कोण इम्प्लिमेंट करतं ती कोणाच्या हातात आहे याचा प्रश्न असतो. म्हणजे मी हे उदाहरण याच्याकरता देऊन सांगतो की आज जी कॉन्ट्राव्हर्सी नरसय्या आडम यांच्या बाबतीत झालेली आहे 1996 साली याच्याहून मोठी. आज तर नरसय्या आडम महाराष्ट्राचे फक्त स्टेट सेक्रेटरी आहेत. 1996ला जेव्हा ज्योती बसूंना पंतप्रधान पद ऑफर केलेलं होतं काँग्रेसनी तेव्हा प्रकाश कराट आणि सीताराम येचुरी यांनी केवळ एका मुद्द्यावर ते नाकारलं. आपण जर का पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसची लढतो तर काँग्रेसच्या पाठिंब्यावर तुम्ही पंतप्रधान बनू शकत नाहीत आणि जगाला जर का भारताने कम्युनिस्ट इलेक्टेड पंतप्रधान होऊ शकतो हे दाखवून दिलं असतं. ती हिमालयन ब्लंडर करण्याचं काम सुद्धा म्हणजे एका कॉम्रेडच्या तोंडाचा घास हिसकावून घेण्याचं काम सुद्धा कॉम्रेडनीच केलेलं आहे. अशाच प्रकारची घटना केवळ यांच्याच पक्षात होते असं नाही. जरा जुने पानं पलटा तर वाजपेयी आणि बलराज मधोक ही जरा फार जुनी कॉन्ट्राव्हर्सी झालेली असेल तर संजय जोशी आणि अडवाणी किंवा संजय जोशी आणि नरेंद्र मोदी यांचे जर का सध्याचे जे काही वाद सुरू आहेत जे आपण जाणतो किंवा जिन्नांच्या कबरीवर जेव्हा अडवाणींनी फक्त एकच वाक्य म्हटलं की जिन्ना तो दशावतार में भरोसा करते थे तेव्हा संघाच्या सुदर्शनांनी कोणतं सुदर्शन चक्र सोडलं आणि कसे संजय जोशी हे अडवाणींच्याकडे राजीनामे मागायला गेले. ह्या अनेक गोष्टी आहेत. 1942 साली कोण कुठे होते जर का काढायचं झालं तर वाजपेयी स्वातंत्र्य युद्धात होते का हाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण या दोघांची कमिटमेंट ही अतिशय वेगळी आहे. आपण कमिटमेंटच्या बद्दल बोलत आहात पण आत्ताच्या घडीला जे घडतंय त्याच्या मागचं राजकारण सुद्धा आपल्याला समजून घ्यायला लागेल. रोखोकच्या पहिल्या भागात जाहिरातीच्या विश्रांतीची वेळ झाली आहे तेव्हा आपण काही क्षणांसाठीचा एक छोटासा कमर्शियल ब्रेक घेतोय. ब्रेकवरून परतू. त्यावेळेला आपली चर्चा असेल की व्यक्ती स्वातंत्र्य त्याचबरोबर पक्षाची शिस्त आणि राजकारण वरचढ काय ठरतं. नमस्कार. रोकटोकच्या दुसऱ्या भागात आपलं स्वागत. आपण चर्चा करतोय ती व्यक्ती स्वातंत्र्य पक्षशिस्त आणि राजकारण यात काय वरचढ ठरतं. या निमित्तानं विषय आहे व्यक्ती स्वातंत्र्याच्या फक्त गप्पाच या स्वरूपाचा. आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि या चर्चेमध्ये आपल्याबरोबर विविध मान्यवर आहेत. चर्चेवर आधीचा ब्रेक घेण्यापूर्वी जयंत माइंडकर सांगत होते की कशा पद्धतीनं उजवे असोत की डावे असोत आपापल्या भूमिकेशी त्यांची असलेली निष्ठा ही वादातीत आहे पण कारवाई करायची वेळ आली की ती दोन्हीकडे होत असते. माधव भंडारी, या निमित्तानं मला एक जाणून घ्यायचं आहे अडवाणींवर झालेली कारवाई ही काय होती
आणि आत्ता शत्रुघ्न सिन्हा खणखणीतपणे पंतप्रधानांच्या विरोधात बोलत असून सुद्धा त्यांच्यावर कारवाई न होणं म्हणजे काय? दोन गोष्टी आपण इथे लक्षात घेतल्या पाहिजे की आता कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने जी भूमिका मांडण्यात आली त्याच्यामध्ये व्यक्ती स्वातंत्र्य हे कायद्यानुसार आहे एवढंच मान्य केलं. व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य हे मूल्य म्हणून मान्य नाहीये त्यांना या देशाचा कायदा आहे, ते या देशामध्ये काम करतायत आणि या देशाच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपण काम करतो असं ते सांगतायत. म्हणून कायद्यापुरतं त्यांना हे सगळं स्वातंत्र्य मान्य, अन्यथा त्यांना मूल्य म्हणून याच्याबद्दलची त्यांची मतं वेगळी आहेत. आमची मतं त्याबद्दल वेगळी आहेत. आम्ही यांना मूल्य म्हणून मान्यता आहे, आमची मूल्य म्हणून मानतो. आणि मी आपल्याला अनुभवातून सांगतो की ज्या पद्धतीने आडम मास्तर पंतप्रधानांच्या, मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर गेले, त्यांनी केलेल्या चांगल्या कामाबद्दल त्यांनी 2 चांगले शब्द काढले, असं आमच्या एखाद्या कार्यकर्त्याने, नेत्याने केलं असतं तर आमच्याकडून अशी कारवाई कधीच झाली नसती. नाही, पण मग अडवाणींवर झालेल्या कारवाईच्या बाबतीतलं समर्थन कसं असू शकतं? कारवाई झाली. अडवाणींनी ज्या ठिकाणी, आणि मुळात माइंडकरांचं सुद्धा एक दुरुस्त केलं पाहिजे, अडवाणींनी कुठे दशावतार वगैरे काही काढलेलं नाही. अडवाणींची त्या ठिकाणची जे वक्तव्य आहे त्याची पूर्ण जाणकारी मला आहे, त्याचे तपशील माझ्याकडे आहेत. आणि त्यावेळेला जिनांच्या संदर्भामध्ये ते सेक्युलर होते अशा तऱ्हेचे उद्गार त्यांनी काढले आणि ते उद्गार त्यांनी काढायला नको असं मत होतं. त्याबद्दलची भूमिका त्यांना सांगितली गेली, त्या पद्धतीने तो विषय चालला. अडवाणीजींनी सुद्धा आज जसं आडम मास्तरांची भूमिका ज्या पद्धतीने मांडली त्याच पद्धतीची भूमिका अडवाणीजींनी सुद्धा मांडली होती. त्यामुळे तो विषय तिथे संपला होता. मुद्दा हा त्यातला जो आहे तो आपण व्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, अभिव्यक्ती स्वातंत्र्य या सगळ्याला मूल्य म्हणून मान्यता देतो की नाही. आणि जर मूल्य म्हणून मान्यता देत असलो तर पुढचे प्रश्न निर्माण होतात. आता बाइंडकरांनी ज्योतिबसूंचा उल्लेख केला, पण सोमनाथ चटर्जींचा उल्लेखही तेवढाच मोठा आहे. व्ही अच्युतानंदन त्यांचा उल्लेख तेवढाच आहे. आणि व्ही अच्युतानंदनवरती कारवाई का केली तर त्यांनी भारतीय सैनिकांसाठी रक्तदान शिबिरं करूया असं सुचवलं म्हणून त्यांच्यावर कारवाई केली होती. मग तुम्हाला सुचवायचं काय आहे की कम्युनिस्टांना इथली लोकशाहीवादी व्यवस्था मान्य नाहीये? आता हे प्रश्न निर्माण होतातच ना. मग आपण त्याचं उत्तर अभ्यंकरांकडून घेऊ शकतो. अभ्यंकर, तुमच्याकडे झालेल्या कारवाया या भारत विरोधी म्हणाव्यात का? हे बघा, हे माधव भंडारी त्यांच्या मनात लोक काहीतरी सांगतायत. आपण आता सत्य काय ते समजून घेऊया. मुद्दा असा आहे की मी मगाशी असं म्हणालो की प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य बोलण्याचं आहे, भाषण स्वातंत्र्य, सगळं जे काय आहे ते आहे. परंतु जेव्हा आपण एखादा पक्ष स्थापन करतो तेव्हा आपण काय ठरवलेलं असतं, पक्ष कुठलीही संघटना स्थापन करतो तेव्हा त्या व्यक्ती स्वातंत्र्याच्या चौकटीमध्ये जे घटनात्मक आहे, कायदेशीर आहे आणि मूल्य म्हणून सुद्धा आहे, सगळ्या अर्थाने जे काय आहे, तर त्याच्या चौकटीमध्ये आपण असं म्हणत असतो की आता आपल्याला एक विशिष्ट ध्येय जर गाठायचं असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एक संघटना काढूया, त्याला एक राजकीय पक्ष असं म्हणूया आणि त्याची. अभ्यंकर, ही तत्ववादी रचना मान्य होते, पण पटकन मला माधव भंडारींनी केलेल्या आक्षेपांच्या बद्दल काही सांगू शकाल का? सोमनाथ दानवर का कारवाई झाली? व्ही.एस. अच्युतानंदन यांच्यावर का कारवाई झाली? सोमनाथ चटर्जी यांच्यावरती का कारवाई झाली ते सांगू शकतो. अच्युतानंदन यांच्यावरती जी कारवाई झाली की त्यांनी तिथलं जे निर्वाचित सरकार होतं किंवा पक्षांतर्गत जे काही मुद्दे होते त्याच्याबद्दल त्यांनी जाहीर वाच्यता केली होती, जाहीर काही विधानं केली होती, त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दल कारवाई झालेली होती. आणि ती त्याच वेळेला हेही सांगतो, जे आपले जे सध्याचे मुख्यमंत्री आहेत विजयन, तर त्यांच्या म्हणजे पिनराई विजयन यांच्यावरती सुद्धा अशा प्रकारची कारवाई, दोघांनी काहीतरी असं पब्लिक स्टेटमेंट केलेली होती. अगदी, म्हणजे थोडक्यात तुमचं म्हणणं असं आहे की कम्युनिस्टांना पक्षशिस्त जास्त महत्वाची आहे. आत्ताच्या घडीला आपण स्क्रीनवर लक्ष देणार आहोत. झी24 तासच्या वतीनं 24तास.com या आमच्या वेबसाईटवर आम्ही एक प्रश्न नेटिझन्सना विचारला होता, तो आपण पाहणार आहोत. वाढत्या व्यक्ती द्वेषामुळे राजकारण एकांगी होतंय का? काय उत्तर आलंय बघा. 92% लोक होय म्हणतात, 8% लोक नाही म्हणतात. आता मला असं वाटतं की सर्व मान्यवरांनी हा पोल लक्षात घ्यावा आणि त्या अनुषंगानं पुढची चर्चा व्हावी. मी पहिला प्रश्न नरसय्या आडम यांना विचारणार आहे. आडम मास्तर, तुम्ही पंतप्रधानांचं, मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, पण दुसऱ्या बाजूला या देशात पंतप्रधानांच्या विरोधात आणि त्या पदावर बसलेल्या व्यक्ती म्हणून नरेंद्र मोदींच्या विरोधात जे वातावरण तयार होतं आहे त्यामुळे आपण भारतीय राजकारणातला पोत बदलतोय का आणि तो एकांगी करतोय का? असं आहे
या 9 जानेवारीला नेमकं 8 आणि 9 जानेवारीला कामगाराच्या प्रश्नावर देशव्यापी संप सगळ्या कामगार संघटनेकडनं घोषित केलं होतं. त्यावेळेला मी प्रयत्नही केला होता की हा कार्यक्रम पुढे 10-15 दिवस पुढे ढकलावं. आता शासकीय कार्यक्रम माननीय पंतप्रधानाचा कार्यक्रम असल्यामुळं ते काही शक्य झालेलं नाही. त्यामुळं 9 तारखेला अशा पद्धतीचा कार्यक्रम सोलापुरामध्ये झालेला आहे. आता या कार्यक्रमामध्ये आपण पाहिलं पाहिजे की व्यक्ती स्वातंत्र्य, राजकारण या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या आयडिओलॉजी मान्य केलेला आहे त्या आयडिओलॉजीच्या बाहेर जात असेल. नाही, पण आडाम मास्तर, आपण चर्चा आता फक्त आणि फक्त 9 जानेवारी पुरती नाही करत आहोत. मी तुम्हाला व्यापक दृष्टीने प्रश्न विचारतोय की एका व्यक्तीचा द्वेष वाढत चालल्यामुळे भारतीय राजकारणाचा पोत बदललाय का, फार नकारात्मकता वाढतीये का, आणि ते योग्य आहे का? असं आहे, हा व्यक्तिद्वेषचा प्रश्न नाही आहे. या देशामध्ये त्यांनी कशा राज्यकारभार चालवलेला आहे आणि त्या राज्यकारभाराचे परिणाम कसे होत आहेत त्या परिणामावरच्या या सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. आज मला सांगा. पण एकच मिनिट आडाम मास्तर, माफ करा मी मध्ये थांबवतोय. ज्या पद्धतीचा राज्यकारभार त्यांनी चालवला त्या पद्धतीच्या राज्यकारभारातच तर तुमचा प्रश्न सुटला. नाही, प्रश्न हा आहे, शासन जे असेल त्यांच्याकडे आम्हाला जावं लागतं, प्रश्न सोडवून घ्यावं लागतं. याचा अर्थ असा नव्हे त्यांची आयडिओलॉजी आम्ही मान्य केली. आज मला हे सांगा, प्रचंड असं देशामध्ये आज परिस्थिती आहे की शेतकरी आत्महत्या करू लागले, आत्महत्या करू लागले, बेकार युवक आत्महत्या करू लागलेले आहेत. याला आपण काय म्हणावं हे सांगा मला. अगदी तुमचा मुद्दा लक्षात येतोय. आपल्या बरोबर माधव भंडारी आहेत, तसं जयंत माइंडकर आहेत. माइंडकर, आता एका गोष्टीचा खुलासा हवाय. या देशात एकतर्फी पद्धतीने विचार हा आता दोन्हीकडून होऊ लागलाय का? तुम्ही मगाशी कमिटमेंट फॉर दी आयडिओलॉजी, बरोबर, थोडक्यात विचारसरणीशी निष्ठा, या गोष्टीवर या दोन्ही धारा म्हणजे विचारधारांना, उजवे असोत की डावे असोत, त्यांना मार्क दिलेत. बरोबर. आता सांगा, हे दोघेही उजवे असोत किंवा डावे असोत फार एकांगी होत आहेत? अतिशय एकांगी होत आहेत, अतिशय एकांगी. आणि म्हणून मी या देशावर सुमारे 60 वर्ष राज्य करणाऱ्या पक्षाचे उदाहरण देतो. आणि तेच उदाहरण मला माहिती आहे की माधव भंडारीनं तेवढंसं चालणार नाही, पण ही वस्तुस्थिती मी ते उदाहरण जाणीवपूर्वक देतो आहे. इंदिरा गांधींच्या विरुद्ध वीरेंद्र पाटील हे चिकमंगलोर या मतदारसंघात पोटनिवडणुकीत लढले होते. अर्थात इंदिराजी आपल्या सर्वांना माहिती आहे विजयी झाल्या. त्यानंतर 1980 साली हेच वीरेंद्र पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये वापस आले, इंदिराजींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय मंत्री बनले आणि 1990ला पुन्हा जेव्हा कर्नाटकात काँग्रेस सरकार आलं तेव्हा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर संयोगाने एकदा एका पत्रकार परिषदेत त्यांची माझी गाठ पडली. मी त्यांना विचारलं, हो तुम्ही तर इंदिराजींच्या विरुद्ध लढलेले होतात. त्यांनी सांगितलं, तेव्हा मी ज्या पक्षात होतो त्यांनी मला सांगितलं की इंदिराजींच्या विरुद्ध फक्त तुम्हीच लढू शकता, म्हणून लढलो. परंतु इंदिराजींनी तो विचार मनात ठेवला नाही. याच्या पुढचं एक उदाहरण सध्या मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असलेले संजय निरुपम यांचं आहे. नारायण राणेंचं सुद्धा देता येऊ शकतं, अगदी देऊ शकतो. आणि मग असं असेल तर मग मला विश्वंभर चौधरी यांना एक प्रश्न विचारायचा आहे की विश्वंभरजी, ज्या पद्धतीनं उजवे आणि डावे आपापल्या विचारधारेला धरून ठेवण्याचा दावा करत एकमेकांवर तुटून पडले आहेत सध्या, त्या पार्श्वभूमीवर आपल्या कट्टर विरोधकांनाही सामावून घेणारी काँग्रेस ही विशाल हृदयी म्हणायची का? वसुधैव कुटुंबकम. नाही, असं आहे की नारायण राणे आणि संजय निरुपम यांना काही आपण राजकारणातले स्टँडर्ड आणि फार त्यांचं विचार परिवर्तन झालं आणि म्हणून त्यांनी पक्ष बदलले असा काही आरोप आपण त्यांच्यावर करू शकत नाही. त्यांनाही तो आरोप काही मान्य होणार नाही. मला असं वाटतं की तडजोडी ज्या काही असतात. विश्वंभर चौधरी, तुम्ही फारच पुणेरी शब्दात टोमणा मारलाय त्यांना. नाही, असं नाही. म्हणजे माझं असं म्हणणं आहे की ज्या संजय निरुपमांची खरं विचारसरणी कोणती मला अजूनही नाही कळलं, पण असं तो काही प्रश्न वेगळा. मुद्दा एवढाच आहे की जी काही तत्वनिष्ठा असते आणि जी काही आपल्या स्वतःच्या, पण मला एक मुद्दा यात पुढे न्यायचा बरं का. तो मुद्दा असा आहे की खरं म्हणजे आता ती चर्चा थोडी पुन्हा आपण वेगळी करायला हरकत नाही की अभिव्यक्ती स्वातंत्र्य विरुद्ध पक्षनिष्ठा असा जर काय संघर्ष असेल, म्हणजे मला स्वतःला असं वाटत आलेलं आहे, कदाचित माझे हे विचार तुम्हाला अनार्किस्ट वाटतील किंवा राजकीय अशा प्रकारचे वाटण्याची शक्यता आहे,
पण मला असं वाटतं की व्हीपची जी पद्धत आहे की सगळ्यांनी मिळून ठोकळेबाजपणे या धोरणावर असाच निर्णय घ्या, तशा पद्धती सुद्धा बंद झाल्या पाहिजे. त्याचं कारण असं की समजा जीएसटी सारखा मुद्दा आहे, त्याच्यावर एकाच पक्षातल्या 2 खासदारांची वेगवेगळी मतं असू शकतात. तर हा संघर्ष घटनेच्या सुरुवातीपासून आहे, कारण घटनेने व्यक्ती हे एकक ठरवलं, अभिव्यक्ती स्वातंत्र्याला. अगदी चौधरी, तुम्ही ते म्हणताय ते तर्क म्हणून मान्य आहे, पण मग अशाच गोष्टी जर स्वीकारायला लागलो तर पक्ष चालतील का? अजित अभ्यंकर. नाही, एक्झॅक्टली चौधरींची सद्भावना मी समजू शकतो, परंतु तसं जर केलं तर अमेरिकनायझेशन ऑफ पॉलिटिक्स त्याच्यामध्ये अडचण काय होते लक्षात घ्या. तुम्ही जर असं मान्य केलं की पक्षामध्ये प्रत्येक माणसाचं वेगळं मत असेल आणि तो त्या प्रश्नावरती बोलत राहील, एकतर पक्षाची जी एकजिनसीपणा असतो तो एकजिनसीपणा संपेल, आणि दुसरं प्रत्येक जी कोण व्यक्ती लोकप्रतिनिधी असेल किंवा कोणी नेता असेल तो फ्लायबल होतो. जसं अमेरिकेमध्ये त्याच्या लॉबीज तयार होतात आणि त्याच्यामधून मग एखादी कंपनी, एखादी बहुराष्ट्रीय कंपनी अशा प्रकारचे जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांना वापरून घ्यायला सुरुवात करतील. तेव्हा ही पद्धती कुठल्याही, म्हणजे जो भांडवली पक्ष असो, कम्युनिस्ट पक्ष असो, कुठल्याही पक्षाला पक्ष नावाचं जर काही लेबल लावायचं असेल तर ती विश्वासार्हता ठेवायची असेल तर त्याला एका धोरणाप्रमाणे जावं लागेल आणि त्याच्या सभासद. अगदी, म्हणजे थोडक्यात आपण ही जी जेव्हा चर्चा सुरू केली त्यावेळेला 3 गोष्टी समोर ठेवल्या होत्या. पहिल्यांदा आपण म्हटलं होतं व्यक्ती स्वातंत्र्य, दुसऱ्यांदा आपण म्हटलं की पक्ष शिस्त, आणि तिसरा मुद्दा होता राजकारणाचा. थोडक्यात राजकारणात पक्ष शिस्तीला जास्त महत्व आहे, या पद्धतीच्या चर्चेपर्यंत आपण येतोय. आता माधव भंडारींना माझा प्रश्न आहे. माधवराव, मग पक्ष शिस्त कुठली चांगली, संघाची का कम्युनिस्टांची? पक्ष शिस्त कुठली चांगली हा जर प्रश्न असेल तर त्याला ती संघाची की आणखी काँग्रेसची की कम्युनिस्टांच्या मुद्दा गैरलागू होतो. पक्ष शिस्त ही कुठलीही असू दे, पक्ष शिस्त आहे आणि ती प्रत्येक संघटनेची ज्या पद्धतीची असेल त्या पद्धतीची त्या संघटनेतल्या कार्यकर्त्यांनी ती पाळली पाहिजे, याबद्दल माझ्या मनात काही शंका नाही. माझा मुद्दा त्याच्या पुढचा आहे. माझा मुद्दा हा आहे की आयुष्य हे काही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेलं आयुष्य नाहीये. राजकारणाच्या बाहेर, राजकीय पक्षाच्या बाहेर आयुष्य भरपूर असतं. त्याचे अनेक पैलू असतात, अनेक अंग असतात, अनेक संबंध असतात आणि त्या सगळ्यांचं मिळून एकंदर आयुष्य बनत असतं. जर एखादा राजकीय पक्ष, एखादा राजकीय तत्वज्ञान संपूर्ण आयुष्य नियंत्रित करण्याची भावना वापरत असेल, संपूर्ण आयुष्य नियंत्रित करण्याची भाषा वापरत असेल आणि त्या पद्धतीची कार्यपद्धती वापरत असेल तर ती निकोप लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. पण मग माधवराव, मला असं वाटतं की ही 2 विधानं परस्पर विरोधी आहेत. एका बाजूला तुम्ही म्हणता पक्षशिस्त महत्वाची आहे, दुसऱ्या बाजूला म्हणता पक्षाचे राजकारण विरहित, पक्षाच्या व्यक्तींचे राजकारण विरहित संबंध पण महत्वाचे आहेत. हे दोन्ही एकमेकांच्या विरोधात जाणारी वक्तव्य वाटतात. काही विरोधाभास नाही याच्यामध्ये. मी आपल्याला सांगतो, मी भारतीय जनता पार्टीचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि माझ्या निष्ठांबद्दल बहुधा कुणाच्या मनात काही शंका नसतील. पण म्हणून भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्यानंतर सुद्धा डाव्या संघटनांमधल्या अनेक कार्यकर्त्यांशी माझे उत्तम संबंध आहेत आणि केवळ मैत्रीचे संबंध याच्यातला भाग नाही. डाव्या संघटनांचे जे कार्यकर्ते वेगवेगळ्या क्षेत्रातले सामाजिक प्रश्न घेऊन माझ्याकडे येतात, त्यांना सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी मी माझ्या कृतीने मदत करत असतो आणि ही मदत करण्यामध्ये काही गैर करतो असं मला वाटत नाही आणि हे प्रश्न माझ्याकडे घेऊन येण्यामध्ये काही चूक करतो असं त्यांनाही वाटत नाही. माझ्या दृष्टीने ही निकोप लोकशाही आहे. एकमेकांच्या विचारांबद्दल पूर्ण आदर बाळगून, एकमेकांच्या कार्यपद्धतीबद्दल पूर्ण आदर बाळगून आपण वेगवेगळ्या मार्गाने जाऊ शकतो आणि ते जाण्यामध्ये कुठलाही गैर नाही. परंतु दुसऱ्याच्या विचारसरणीबद्दल, दुसऱ्याच्या कार्यपद्धतीबद्दल मी काही आदरच बाळगणार नाही आणि जर कोणी असा आदर बाळगला तर मी त्याला मानवतेला धरून माझ्या कळपामध्ये बसवीन. ही जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती लोकशाहीला घातक आहे. मग आपण याच मुद्द्यावर आता अभ्यंकरांना विचारू. अभ्यंकर, आत्ताच्या घडीला जी कारवाई नरसय्या आडम यांच्यावर झाली, याचा अर्थ नरसय्या आडम यांनी व्यक्त केलेली भावना ही पक्षाला घातक वाटली का? म्हणजे पक्षाचं त्यात नुकसान होताना दिसलं का? एक कम्युनिस्ट नेता भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचं कौतुक करताना कम्युनिस्टांना पाहवत नाही का? भले मग भाजपचा नेता चांगलं काम का करत असेना? हे बघा, असं आहे की पहिल्या गोष्ट माधव भंडारी जे म्हणाले की व्यक्तिगत संबंध किंवा काही कामामध्ये, काही एखाद्या विषयामध्ये त्यांचं काही सहकार्य जर होत असेल अनौपचारिक पातळीवरती आणि त्याच्यामध्ये जर काही असे काही स्ट्रिंग देत नसतील कुठल्या प्रकारचे, तर अशा प्रकारची संबंध असायला आमचा काहीतरी विरोध असतो आणि आम्ही ते हाणून पाडतो, त्यांना आमच्यातलं बाहेर काढतो. जे काहीतरी अतिरंजित कल्पित कथा जे काही सांगतायत ती त्यांनी एक मनात रंगवलेली कथा आहे. तुमचे मग उजव्या नेत्यांशी संबंध आहेत का?
मित्र आता माझे कार्यकर्ते आता स्थानिक पातळीला काम करणारे जे कार्यकर्ते आहेत त्याच्यामध्ये असे व्यक्तिगत मैत्रीचे संबंध जेव्हा असतात तेव्हा आम्ही काय घरच्या हल्ली कुंकाची चर्चा करत नाही ना, राजकीय चर्चाच करतो. आणि त्याच्यामध्ये असं होऊ शकतं, ते म्हणू शकतात की बाबा तुमचे उजव्या लोकांशी संबंध आहेत का तुम्ही व्यक्तिगत संबंधांमध्ये उजव्यांना अस्पृश्य मानता? मी संवाद असं म्हणतो. तुम्ही संबंध या शब्दाचा फार शब्द आहे. संवाद म्हणू आपण संवाद म्हणू. संवाद असतो. हा, तर संवाद असायला काहीच हरकत नाही आणि संवाद हा लोकशाहीचा आत्मा आहे आणि तो आम्ही नक्कीच मानतो. आणि वादे वादे जायचे तत्वबोध हा असंही आम्ही मानतो. मुद्दा असा आहे की ज्या प्रकारच्या कारवाईबद्दल तुम्ही बोलताय ती कारवाई पंतप्रधान आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये ज्या प्रकारचं निवेदन अडम मास्तर यांच्याकडून झालं त्याच्यामध्ये थोडंसं भावनेच्या किंवा त्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये थोडंसं ते अतिशयोक्तीकडे जाणार होतं आणि त्याच्याकडून एक चुकीचा संदेश या सरकारच्या मापनाबद्दल. मला याच बद्दल मग एक आता जरा कृपया एका गोष्टीचं मार्गदर्शन करा की आमचं काम केलं म्हणून मला हे व्यक्ती आवडतात अशा आशयाचं वक्तव्य नरसय्य आडम यांचं नरेंद्र मोदींबद्दल होतं. याचा काय नुकसान झालं असतं कम्युनिस्ट पक्षाला? असं नव्हतं. बघा तो तपशील आपलं त्यांची ते स्वतः नरसय्य आडमच सांगतील जास्त तपशिलामध्ये. पण मला असं वाटतं की आपण जनरल स्पेसिफिक तपशिलामध्ये जाण्यापेक्षा जो त्याच्यातून टोटल फील येत होता, कारण आपण काय ती केस म्हणून बघत नाही, टोटल जो फील त्याच्यातून टोटल जो संदेश जात होता तो संदेश कदाचित नरसय्य आडम यांच्या मनात नसताना सुद्धा तो चुकीचा जात होता. कारण नरसय्य आडम आमच्या पक्षाचे अतिशय माननीय काय जात होता हे सांगा ना, की काम करणाऱ्या माणसाचं कौतुक करणं यातून कम्युनिस्ट पक्षाचं काय नुकसान होत होतं? हे बघा, अशा वेळेला समजा ते पंतप्रधान आहेत, पंतप्रधान म्हणून तिथं ते कार्यक्रमाला आले, मुख्यमंत्री म्हणून ते आज कार्यक्रमाला आले, एक योजनेचे प्रवर्तक नेते म्हणून तिथं ते गेले, याच्यात कोणालाच काय आक्षेप करायचं कारण नाहीये. परंतु ते करत असताना थोडंसं आता त्यांनी बाबा पंतप्रधानांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल, त्याच्यामध्ये त्यांना म्हणायचं होतं की त्यावेळेला जे पंतप्रधान असतील ते, पण कदाचित त्याचं प्रोजेक्शन असं झालं आणि कदाचित ते तपशील सांगायचं त्यांच्याकडे राहून गेला. त्याच्यामुळे त्याचं प्रोजेक्शन असं झालं की जणू काही हेच पंतप्रधान राहतील अशा प्रकारचा अर्थ ध्वनीत होतोय का काय. ठीक आहे, आता मुद्द्यावर आलात. मला आता एक आणखीन छोटासा प्रश्न विचारायचा, वेळेची मर्यादा आहे आपल्याकडे. समजा त्या जागी नरेंद्र मोदींच्या ऐवजी काँग्रेसचा पंतप्रधान असता तर काँग्रेसच्या पंतप्रधानाचं केलेलं कौतुक कम्युनिस्ट पक्षाला रुचलं असतं, पचलं असतं, आवडलं असतं? बघा, हा हायपोथेटिकल प्रश्न आहे. त्या परिस्थितीप्रमाणे निर्णय घेतला त्याचा हायपोथेटिकल क्वेश्चन, हायपोथेटिकल प्रश्नाचं कसं काय उत्तर देणार? अगदी ठीक आहे. जयंत माइंडकर आहेत आपल्या बरोबर. माइंडकर, मला एक गोष्ट सांगा, विचारधारेशी कमिटमेंट असणं, निष्ठा असणं हा एक मुद्दा आहे, पण एका विशिष्ट विचारधारेच्या बद्दल आक्रमक भूमिका घेण्यानी होणारा एकांगीपणा हा टोकाचाच ठरायला लागलाय का? अगदी हा म्हणजे जेव्हापासून कम्युनिझम अस्तित्वात आलं 1917 म्हणा किंवा ज्या प्रकारचा फॅसिझम हिटलरनी आणला तेव्हापासून म्हणा, जेव्हा कुठल्याही आपण एक्स्ट्रीम विचाराला जातो किंवा एक प्रकारे केवळ या भागात याच विचारांचे याच भाषेचे लोक राहू शकतात असं आपण जेव्हा म्हणतो किंवा एखाद्या धर्माच्या विरुद्ध आपण आकस आणतो किंवा केवळ इकॉनॉमी चालेल असं म्हणतो आणि सगळ्या धर्मांना आपण फेकून देतो, जे सोव्हिएट युनियन झालं, अशी कुठल्याही अतिरेकी प्रकारची विचारसरणी इतिहासाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे की ही जास्ती चालत नाही. हिटलर 12-15 वर्षाच्या वर टिकला नाही, अक्षरशः दाबून धरून 74 वर्ष सोव्हिएट युनियन टिकलेलं आहे. आणि भारतातली परिस्थिती अशी आहे सध्या की राम मंदिराच्या कॉन्ट्रोव्हर्सी नंतर सध्याची भारतीय जनता पार्टीला उभारी आलेली आहे. तेव्हा एका बाजूला भारतीय जनता पार्टी, संघप्रणित भारतीय जनता पार्टी विरुद्ध सगळे पक्ष आणि काळाची गरज म्हणून ज्या काँग्रेस चा पाठिंबा नको म्हणून ज्योती बसूंना पंतप्रधान पद ज्या कम्युनिस्टांनी नाकारलं ते कम्युनिस्ट सुद्धा आता काँग्रेस बरोबर आहेत. ही अशी सध्या आयडिओलॉजी असल्यामुळे याला एका शब्दात म्हणता येईल, यालाच कदाचित नियती असं म्हणू शकतो. आणि मगाशी आपण जो एका वाक्यात सांगतो, मगाशी आपण जो प्रश्न विचारला की अडवाणींना शिक्षा काय झाली, तर माझ्या दृष्टीने त्या जिन्नांच्या कबरीवर म्हटलेल्या वाक्यानंतर अडवाणींचे राजकीय कारकीर्द संपली आणि कदाचित म्हणूनच ते आज आपल्याला राष्ट्रपती दिसत नाहीत. अगदी हा एक वेगळा परत चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. वेळ मर्यादेपोटी आपण इथे थांबतो आहोत. मात्र जाता जाता zee24taas.com नी जो प्रश्न विचारला होता त्याबद्दल काय मतपरिवर्तन झालंय ते आपण पडद्यावर पाहणार आहोत. 24taas.com या आमच्या वेबसाईटवर आम्ही लोकांना प्रश्न विचारला होता की वाढत्या व्यक्तिद्वेषामुळे राजकारण एकांगी होतंय का? मगाशी म्हणणाऱ्या लोकांच्या वक्तव्यात फार थोडासाही फरक झालेला दिसत नाहीये.
92% लोक होय असं म्हणतात. होय, राजकारण एकांगी होतंय. 8% लोकांना मात्र असं वाटत नाही. आज या चर्चेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्याबद्दल आपले मनापासून आभार. जाता जाता राजकारणात व्यक्तिद्वेष का वाढतोय याचं उत्तर शोधताना व्यक्तिस्तोम वाढतं आहे याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. एखादा नेता किंवा व्यक्ती हाच तारणहार आहे असं जेव्हा राजकीय पक्ष किंवा समाज समजू लागतो किंवा तसा समज करू दिला जातो तेव्हा विवेक जागृत ठेवणं गरजेचं असतं. राजकारणात जनतेच्या भल्यासाठी काय करायचं ते ठरलेलं आहे. नेत्यांचा उदो उदो किंवा द्वेष करण्यासाठी नव्हे तर सगळ्यांसाठी राजकारण करण्याचंच काम आपण कायम लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आज रोखोकमध्ये इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहू झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.